ब्लाऊज चपटा का दिसतो माहिती आहे का? कारण ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याकडनं छोट्या छोट्या चुका होतात आणि त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा परफेक्ट असा पफ दिसत नाही आणि फिनिशिंगही आपल्या ब्लाऊजमध्ये दिसत नाही. तर चला एकदम सोप्या पद्धतीत आपण स्टिचिंग करून घेऊया. तर पहा मैत्रिणींनो, हे माझं प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज राहणार आहे. प्रिन्सेस कटचे दोघं पार्ट मी इथे जॉईन करते. ज्या पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजचा साईड पार्ट आणि कटोरी जॉईन करतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटलाही जॉईन करून घ्यायचा असतो. आणि मी इथे डबल स्टिच पण करून घेतली. डबल स्टिच केल्यानंतर जो गोलाईचा भाग आहे तिथे मी कट लावून घेतले आणि आता मी वरून फिनिशिंगसाठी आणखी दाब सिलाई पण टाकून घेतली आहे. दाब सिलाई टाकल्यानंतर आता पहा, गळ्याकडनं मी खाली 3 इंचावरती एक छोटासा कट लावून घेणार. कट लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, छोटा मी 5 इंचाचा इथे टक्स घेणार आहे. हा टक्स घेतल्याने आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये खूप छान असा पफ येतो. तर तुम्हीही नक्की अशा पद्धतीने टक्स घ्यायचा. आता जो मी गळ्याकडे थोडा कपडा स्ट्रेट करून घेतला आणि स्ट्रेट केल्यानंतर मग मी इथे आईपट्टी अटॅच करून घेणार आहे. तर आईपट्टी मी अस्तरवाला ब्लाऊज असो या साधावाला ब्लाऊज असो, मी दोघांमध्येही डबल करूनच आईपट्टी लावते. त्यामुळे आपला ब्लाऊजची फिनिशिंग छान अशी दिसते. आता बा फोल्ड करून मी याच्यावरती एक सिलाई टाकून घेणार आहे आणि सिलाई टाकल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे. कट झाल्यानंतर आता खाली पहा, मी एक तुरपाईवाली पट्टी लावणार आहे. तुम्ही इथं डायरेक्ट सिलाई टाकायची असेल छोट्या टाक्याची तीही तुम्ही टाकू शकतात, पण मी इथं नेहमी हात सिलाई म्हणजे तुरपाई म्हणजे हात सिलाई मी इथं करणार आहे. आता फोल्ड केल्यानंतर इथंही मी वरून दाब सिलाई टाकून घेते अगोदर आणि मग मी आतल्या साईडला इथे फोल्ड करून घेणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने जर आपण पूर्ण ब्लाऊज स्टिच केलं तर आपल्या ब्लाऊजमध्ये खूप छान असा पफही दिसतो आणि परफेक्ट असा फिनिशिंगही आपल्या ब्लाऊजमध्ये दिसते. तर पहा, पूर्ण ब्लाऊज आपला फ्रंट पार्ट रेडी झालाय. तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास